हॅलो, नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी डायरीजमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे. त्यासाठी मी स्वच्छ कैऱ्या धुवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही त्याचे काप करत होतो. असे काहीसे आम्ही काप केले होते, त्याचे कट करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्यामध्ये आम्ही हळदी पावडर मिक्स केली होती. आम्ही इव्हिनिंगच्या टायमिंगला स्टार्ट केलं होतं. म्हणजे आम्ही काय करणार होतो, जे आहे हळदी आणि मीठ आहे ना, ते मिक्स करून त्याला रात्रभर तसंच ठेवणार होतो. असं चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आहे त्यामध्ये. तो ॲक्च्युली आम्ही एका पातेल्यात बसलो होतो, म्हणून आम्ही दोन्ही पातेल्यामध्ये घेतलं होतं. तर दोन्हीमध्ये पण हळदी आणि मीठ लावून मिक्स करून रात्रभर ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बघितलं तर त्याला पाणी सुटलेलं होतं. तर मग ते पाणी काय करायचं, पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर ते काय करायचं आहे, आपल्याला एका कपडाखाली अंथरून कपड्यावरती पसरून द्यायचं. ते पाणी टाकून द्यायचं आणि म्हणजे जी कोय आहे ना, ती वरच्या साईडने आली पाहिजे आणि जे हिरवं आहे ना, ते खालच्या साईडने, अशी आपल्याला ती व्यवस्थित पसरून घ्यायची. हे बघा, मी दाखवले ना, अशा प्रकारे आपल्याला ती पसरून घ्यायची व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला लोणच्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण घेतलेली आहे बडीशेप, लवंग घेतली आहे, त्यानंतर मेथी घेतली आणि मिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर ही जी दिसती ही मोहरीची डाळ आहे आणि यासाठी आम्ही बेडेकर मसाला वापरला आहे, जो रेडीमेड शॉपमध्ये मिळतो. तर त्यानंतर कढईमध्ये तेल आधी गरम करून घेतले होते आणि ते नॉर्मल झाल्यानंतर त्यामध्ये ही जी मोहरीची डाळ आहे ती टाकून घ्यायची आपल्याला. त्यानंतर जे पण मी मसाले सांगितले होते ते सगळे मसाले त्यामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर आपण ॲड करतो आहे बेडेकर मसाला. आम्ही 2 पॅकेट आणले होते, तुम्ही तुमच्या हिशोबाने यूज करू शकता. तर दोन्ही पॅकेट आम्ही तेलामध्ये सोडून घेतलेत आणि ते मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते सुद्धा. त्यानंतर आपल्याला म्हणजे थोडीशी लोणच्याला चव येण्यासाठी आपल्याला लाल तिखट पण यूज करायचं आहे त्यामध्ये. तर 2-3 चमचे जे आहे आधी हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर 2-3 चमचे आपल्याला लाल तिखट पण ॲड करायचं यामध्ये. आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. तोपर्यंत आपण जी हळदी पावडर आहे ती आणखी मिक्स करून घेऊया लोणच्यामध्ये. आणि आता आपल्याला मीठ पण घालायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर जो आपण मसाला बनवला आहे तो ॲड करायचा आहे त्यामध्ये. हा मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला मस्त एकदम सगळ्या लोणच्याला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पातेल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खालच्या जे आहे खालच्या भागापर्यंत पोहोचला पाहिजे असा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं कमी वाटलं होतं, त्यानंतर आम्ही पुन्हा वरतून मीठ ॲड केलं. तर आम्ही हे मीठ जे आहे ना, ते ठोसर मीठ भेटतं ना, खडा मीठ म्हणतात त्याला, ते मीठ आणलं होतं आणि त्याला मिक्सरमधून बारीक केलं होतं. हे मिक्स करून झाल्यानंतर आता आमचे जे भांडे आहेत चिनी मातीचे, त्यामध्ये आम्ही हे भरून ठेवणार आहोत. तर असं आम्ही सगळं लोणचं जे आहे ते या बरणीमध्ये भरून ठेवतो आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.